प्रेज द लॉर्ड. थोडा वेळ काढून आपल्या देशासाठी प्रार्थना करत जा. आपल्या चर्चेससाठी प्रार्थना करा. कारण तुम्ही आणि मी प्रार्थना केली तरच देव कार्य करेल. प्रेज द लॉर्ड. किती लोकांना माहित आहे की देव माणसाशिवाय काहीच करत नाही. लक्षात ठेवा, देव पृथ्वीवरती माणसाशिवाय काही करत नाही. हालेलुया. कारण स्वर्ग प्रभूचं आहे आणि पृथ्वी त्याने आदामाच्या संतानास दिली आहे. सगळे भविष्यवाणी पूर्ण होत आहे. आणि तुम्ही आणि मी या जगासाठी नाही, येशूसाठी जगलं पाहिजे. किती लोक रोज प्रार्थनेमध्ये असतात? ॲटलिस्ट 15 मिनिट्स, अर्धा तास, 1 तास. कम ऑन, रेज युअर हँड. फादर, हे हातांना आशीर्वादित कर. यांचे घर समृद्धीने भरू दे. यांच्या इच्छा पूर्ण केल्या जा. थँक्यू फादर. प्रभू येशूच्या नावात आमेन. 1 महिन्यापूर्वी प्रभूचा आत्मा माझ्याशी बोलला की तुम्हाला 1 दिवस प्रार्थना नाही करायची, तुला 3 दिवस उपवास करायचा. सॉरी, 1 दिवस उपवास नाही, 3 दिवस. सो आम्ही आठवड्यातले 3 दिवस उपवास चालू केले, जेणेकरून ह्या दिवसांमध्ये देवाचं राज्य प्रभू येशूच्या नावात पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने वाढत आणि वाढत गेलं पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो मी तुम्हाला चॅलेंज करेल की तुम्ही देखील आठवड्यातला 1 दिवस तरी उपवास करा. ॲटलिस्ट 8 तास तुम्ही उपवास करू शकता आणि प्रभूला सांगू शकता की प्रभू, मला जर मुंबईमध्ये ठेवलंय तर फक्त तुझं राज्य खाण्यात आणि पिण्यात नाहीये, पण मला अनेक देखील मी प्रीच करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. की लोक येशूवरती प्रेम करतात? तुम्ही येशूवर प्रेम करता? आमेन. आवाजापेक्षा जास्ती, येस, तुमच्या जीवनापेक्षा जास्ती, कम ऑन, पावसापेक्षा जास्ती तुम्ही देवाचे लाडके लेकर आहात. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देवबाप तुमचा महान उपयोग करेल. एकच जीवन आहे आणि ते जीवन देवाच्या गौरवासाठी वापरा. तुमच्या जीवनाचं सोनं होईल. सिस्टर आणि ब्रदर, तुम्हाला कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. आमेन. लिसन केअरफुली. हे बायबल खरं आहे? कम ऑन, टॉक टू मी. माझ्याशी बोला. हे बायबल खरं आहे? येस. हा बायबलचा देव खरा आहे? येस. हे वचन खरं आहे? हे वचन कोणासाठी दिलेले आहेत? माझ्यासाठी. माझ्यासाठी. मग केव्हा पूर्ण होणार? दॅट इज द प्रॉब्लेम. म्हणा, आज पूर्ण होणार. आज पूर्ण होणार आहे. म्हणा, देव उशीर करत नाही. देव उशीर करत नाही. देव त्याच्या वचनाविषयी उशीर करत नाही. देव त्याच्या वचनाविषयी उशीर करत नाही. देव आजही पूर्ण करेल. देव आज पूर्ण करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 आणि ज्यावेळेस तुम्ही उपवास करता, प्रार्थना करता, मला एक गोष्ट सांगायला आवडेल, तुम्ही आतून बदलले जाता. तुमचे शब्द बदलतील, तुमचं बोलणं बदलेल. तुम्ही जिथे जाणार देवाची उपस्थिती जाणार. लोक तुम्हाला बघून म्हणतील, देवाचे आशीर्वादित लोक आलेले आहेत. आणि लिसन टू मी, शैतान तुम्हाला घाबरेल. प्रेज द लॉर्ड. आणि शैतान म्हणेल, नो, हे डेंजर लोक आहेत. कारण बायबल मध्ये लिहिलंय की शैतान म्हणला, मी येशूला ओळखतो आणि पौल मला ठाऊक आहे. याचा अर्थ तो येशूला ओळखतो आणि पौलाला देखील ओळखतो आणि तो तुम्हाला ओळखतो. मी नेहमी म्हणतो, जर तुम्हाला प्रसिद्ध व्हायचं असेल तर स्वर्गात प्रसिद्ध व्हा, येशूसाठी प्रसिद्ध व्हा. तुमची प्रसिद्धी शेवटपर्यंत राहील. जे पृथ्वीवरती प्रसिद्ध झाले आज ते कबरेमध्ये आहेत, पण जे येशूसाठी प्रसिद्ध झाले आज ते स्वर्गामध्ये आनंदी गौरवित आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो प्रार्थनेमध्ये राहा, कारण की अत्यंत शेवटचे दिवस आहेत. आणि प्लीज प्रार्थना करा. लवकरच एक आनंदाची बातमी मी तुम्हाला देणार आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. देव मोठं कार्य करत आहे. मोठी जागा देव आपल्याला देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लिसन, तुम्ही जर देवाच्या राज्यासाठी जगत आहात
आणि तुमचं हृदय जर हरवलेल्या आत्म्यांसाठी आहे आणि तुम्ही रोज प्रार्थना करत आहात की प्रभू मी जिवंत आहे, तोपर्यंत मला लोकांचं तारण बघायचंय, तर मला एक गोष्ट सांगायला आवडेल, देव तुमच्यापासून कुठलीही चांगली गोष्ट राखून नाही ठेवणार. केव्हाच नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यात जास्ती महत्वाचं आहे तुमचं देवाशी नातं किती आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ते सगळ्यात महत्वाचं आहे. बोला माझ्या मागे, माझं नातं माझ्या देवाशी किती आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणा बाकी काय कामाला येणार नाही. ना पैसे, ना सोनं, ना रूप. तुम्ही जर हॉस्पिटलमध्ये गेला, आम्ही अनेक हॉस्पिटलमध्ये प्रार्थनेला जातो, श्रीमंत श्रीमंत लोक, मोठमोठे नेते लोक आम्हाला बोलवतात, पण ज्यावेळेस आम्ही त्यांची परिस्थिती बघतो, ओ मल्टीपर्पज त्यांच्याकडे सगळं आहे, पण त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवलेलं आहे. त्यांनी ते जरी म्हटले टेक दिस, एक पोतं भरून तुम्ही सोनं घ्या मला बरं करा, ते बरे होतील का? माझ्याशी बोला, माझ्याशी बोला. सो बायबलचं वचन सांगतं, देवाचं वचन सांगतं की तुम्ही आणि मी जे लोक आहोत, आपल्यामध्ये जे सामर्थ्य आहे. म्हणून तो पेत्र त्या लंगड्या माणसाला काय म्हणाला, सुंदर नावाच्या दर्जापाशी, रूपानी सोनं आमच्याकडे नाही, पण जे आमच्याकडे ते देतो. नासोरी येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. मला सांगा, सोन्याने झालं असतं का? रुपयाने झालं असतं का? पेत्र, योहान, याकोबाने पैसे दिले झालं असतं का? पण कोणाच्या नावात झालं? आणि ते नाव कोणाकडे आहे? आपल्या हृदयावर हात ठेवा, ते नाव माझ्याकडे आहे. सगळ्यात जास्ती जर तुम्हाला गर्व करायचा तो प्रभु यीशुच्या नावात गर्व करा. तुम्हारे पास कितना जमीन है, कितना पैसा है, या तुम कितने मजले पे रहते और किधर रहते, कौन सा गाड़ी चलाते, नथिंग ब्रदर, कुछ भी महत्व का नाही. येशूच्या नावावरती गर्व करा. आय सेड प्रभु येशूच्या नावावर गर्व करा. हालेलुया. आय सेड हालेलुया. बायबल सांगतं की मोशेकडे सगळं काय होतं. इजिप्त देश होता. मे बी फारो राजानंतर मोशे फारो होणार होता, पण मोशेला कळालं की ज्या देशात मी राहतोय, ह्या देशाचा पैसा आणि हे सर्व काय नष्ट होणार आहे. बायबल सांगतं त्याने ह्या धनावरती भरोसा, त्याने तुच्छ लेखलं ते, आणि त्याने देवाच्या लोकांवरती दुःख भोगायला तयार झाला. आणि बायबल सांगतं तो बाहेर आला, आणि ज्यावेळेस तो त्याच्यातून बाहेर आला, देवाने त्याला आत नेलं. तुम्हाला नाही कळालं मी काय बोललो? बोला. ज्यावेळेस मी ज्या गोष्टी जगातल्या आहेत त्याच्यातून मी बाहेर येणार, त्यावेळेस देव मला त्याच्या आतमध्ये नेणार. मी सांगेल, एक्सप्लेन करतो, तुम्हाला नाही कळणार. बायबल सांगतं की ज्यावेळेस मोशे बाहेर आला, तो एक मेंढपाळ म्हणून काही दिवस राहिला, आणि सगळ्यांना वाटलं मोशे संपला. मोशे देखील म्हटला असेल, बापरे मी काय चूक केली, एवढा मोठा मिस्र देश सोडला आणि मी निघालो. बायबल मध्ये लिहिलं की मिस्र देशाला त्यांनी तो म्हणला हे धन तुच्छ आहे. आपण कोण त्याला बघत होतं? कमॉन, कोण बघत होतं? आणि देवाने एकही इस्रायली लोकांना मिस्र देशातलं निवडलं नाही. रानामध्ये देवाची नजर गेली, आणि एक माणूस ज्याचं हृदय देवासाठी होतं, ज्याला मिस्र देशातून पळून गेला होता, त्याला परत एकदा मानाचं स्थान देऊन त्याने राजासमोर उभं केलं. हा आपला देव आहे. तुम्हाला कळालं? नाही, तुम्हाला नाही कळालं. बरं मी सांगतो, मला ओरडता येत नाही राहिलेलं. स्टील आय सांग. मला माझ्या मागे मोशे जो मिस्र देशात फारोच्या मुलीचा मुलगा होता, मुलगी होता म्हणजे तिने घेतला होता ना. म्हणा माझ्या मागे, फारो नंतर मोशे राजा बनला असता, एवढं ज्ञान त्याच्यामध्ये होतं. पण त्याने आपल्या लोकांचं दुःख पाहिलं, आणि त्याने मिस्राचं धन तुच्छ लेखलं.
माझी इच्छा आहे तुम्ही बाइबल काढा. हिब्री पत्र 11वा अध्याय. जिसके पास बाइबल है या माझ्या बरोबर. हिब्री पत्र 11व्या अध्यायामध्ये आपण आहोत. आलात? येस. लॉर्ड हेल्प मी टू प्रीच. हिब्री पत्र आलात? ओके. 24 वचन. somebody has to read. हिब्री पत्र 11वा अध्याय. हिब्री पत्र 11वा अध्याय आणि 24 वचन. प्लीज वाचूया. विश्वासाने मोशेने प्रौढ झाल्यावर आपणास फारोच्या कन्येचा मुलगा म्हणण्याविषयी नाकारले. पापाचे क्षणिक सुख भोगणे यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख भोगणे हे त्याने निवडले. ओके, पुढे. मिस्रातल्या द्रव्यधनीपेक्षा ख्रिस्ताची निंदा ही अधिक मोठी संपत्ती आहे असे त्याने गणले. ओके. तर श्रमाबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. ना 27 वचन. विश्वासाने त्याने राजाच्या क्रोधाला न भीता मिसर देश सोडला. कारण जो अदृश्य आहे त्याला पाहत असल्यासारखे त्याने धीर धरला. विश्वासाने त्याने वल्हांडण सण व रक्त शिंपटलेले हे विधी पाळले, यासाठी की ज्याने प्रथम जेरुसलेमचा नाश केला त्याने त्यांना शिवू नये. ओके. 29. विश्वासाने ते जसे कोरड्या भूमीवर तसे तांबड्या समुद्रातून पार गेले. ओके. मिस्री तसेच करण्याचा प्रयत्न करीत असता बुडून गेले. ना प्लीज सगळ्यांनी माझ्याकडे लक्ष द्या. प्लीज बाहेर आत सगळ्यांनी लक्ष द्या. ना मोशे आतमध्ये होता, मिस्र देशामध्ये होता, पण त्याला कळालं की ज्या देशात मी आहे, ज्या मालात मी राहतो, जे वस्त्र मी घालतो, जी संपत्ती माझ्याकडे, ती सर्व संपत्ती त्याने तुच्छ लेखली. आंदोलन मी ख्रिस्तासाठी दुःख सहन करेल. आणि बायबल मध्ये लिहिलंय ज्यावेळेस तो बाहेर आला एका मिस्राला मारून तो पळून गेला, बायबलचं वचन सांगतं की देवाने त्या मोशेला अरण्यात दर्शन दिलं. की लोकांना माहित आहे. आणि बायबल सांगतं तिथून उचललं आणि मोशे म्हणला नको नको प्रभू, मी एक बोबडा आहे, अजिबात नको, जड होटाचा आहे. नो, देव म्हटला मी तुझ्या बरोबर आहे, मी तुझ्या बरोबर आहे. थोडं जोरात बोला, प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. मला प्रभू येशू माझ्या बरोबर आहे. प्रभू येशू माझ्या बरोबर मी आहे. साधा व्यक्ती नाहीये, साधा व्यक्ती नाही. देव माझ्या बरोबर आहे. देव माझ्या बरोबर, देव माझ्यामध्ये राहतो. देव माझ्यात राहतो. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. इमॅजिन, देवाची कल्पना किती वेगळी असते बघा. तिथून तो निघाला फारोला भिवून. इथं देवाने त्याला 40 वर्ष तयार केलं. तिथं तयार केल्यानंतर बायबल मध्ये देवाने परत त्याच देशात त्याला पाठवलं. आणि कसं पाठवलं? मानाने, अधिकाराने, सामर्थ्याने, एकदम गौरवाने पाठवलं. आणि त्याच्याद्वारे जवळजवळ 7 लाख लोक, 6 मिलियन लोक बाहेर काढले. आणि तो देव, मोशेचा देव आपल्या जीवनात देखील तेच करायला तयार आहे. आमेन. हालेलुया. मला माझ्या मागे देव जर एखाद्याला निवडतो, जर एखाद्याला निवडतो आणि बोलवतो, तो त्याला गौरवाने भरतो. तो त्याला गौरवाने भरतो. रोमकरासपत्र 8वा अध्याय. लोक या. माझं वचन नाहीये हे, पण तरी देखील आय डोंट नो, पवित्र आत्मा जसं चालेल मी बोलेल. कारण मी 50व्या दिवसाविषयी बोलणार होतो, कारण की ह्या रविवारी सगळ्या जगात पेंटिकॉस्टल दिवस साजरा झाला. आणि माझी इच्छा होती की तोच मेसेज मी इथं द्यावा. पण मी ज्यावेळेस इथं उभं राहिलो, देवाने मला सांगितलं हे वचन बोल. वाचूया काय लिहिलंय. ज्याला मिळेल तो आशीर्वादित आहे. रोमन्स 8, रोमकरासपत्र 8वा अध्याय 29 वचन. प्लीज वाचूया. रोमन्स 8, रोमकरासपत्र 8वा अध्याय 29 वचन. प्लीज वाचूया. कारण ज्यांनी त्यांना पूर्वी ओळखले त्यांना त्यांनी आपल्या पुत्राच्या प्रतिरूपाप्रमाणे होण्यास पूर्वी नेमले. ना लिसन व्हेरी केअरफुल. वेट. कारण ज्यांना त्याने पूर्वी ओळखले, तुमच्या माझ्याविषयी बोलतोय देव, त्यांना त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेप्रमाणे होण्यास पूर्वी नेमले. माझी इच्छा सगळ्यांना कळावं यासाठी की तो पुष्कळ भावांमध्ये, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त पुष्कळ भावांमध्ये ज्येष्ठ व्हावा. नाव 30 वचन. आणखी ज्यांना त्याने पूर्वी नेमले, म्हणजे तुम्हाला मला, त्यांना त्याने बोलावलेही. आपल्याला तारण्यासाठी त्याने बोलावले. ना पुढचं वचन. आणि ज्यांना त्याने बोलावले
त्यांना त्याने न्यायी ठरवले. न्यायी म्हणजे देवाच्या स्वभावाचे लोक, देवाच्या पातळीतले लोक आपल्याला ठरवले ना. पुढचं वचन, आणि ज्यांना त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. आमेन. ना प्लीज लक्ष द्या. किती लोकांची इच्छा आहे बॉम्बेमध्ये देवाने तुमच्याद्वारे त्याचं गौरव प्रगट करावं. हालेलुया. ना देव स्वर्गातून येणार नाही, देवाने तुम्हाला रिप्रेझेंटेटिव्ह किंवा देवाने त्याचं गौरव प्रगट करायला तुम्हाला बोलवलेलं आहे. हालेलुया. आणि जर तुम्ही रोज सकाळी उठून म्हणताय, हे प्रभू प्लीज मी ज्या मुंबईमध्ये राहतो त्या मुंबईमध्ये माझ्याद्वारे तुझं गौरव प्रगट होऊ दे, तर मला एक गोष्ट सांगेल, तुम्ही देवाच्या हृदयानंतरचे लोक आहात. आणि देव तुम्हाला तयार करेल आणि असे दिवस येतील की तुमच्या हाताद्वारे आरोग्य व्हायला लागेल, तुमच्या शब्दाद्वारे जीवन व्हायला लागेल. तुम्ही जिथे जाणार शांती तिथे येणार, तिथं आनंद येणार. कारण ज्यांना त्याने बोलवलं त्यांना त्याने गौरवी ठरवलं. नेहमी लक्षात ठेवा, ज्यावेळेस तुम्ही बायबल वाचता, बायबल आपल्या स्वतःसाठी वाचायचं, दुसऱ्यासाठी नाही. आणि बायबलमध्ये आपल्या स्वतःचं चित्र बघायचं, त्याला म्हणतात बायबलचं वचन वाचणं. सपोज जर हे वचन मी वाचतोय, मी कसं बघणार, मी कसं वाचणार? ऐका, व्हेरी व्हेरी गुड. नाव 29 वचन, कारण पास्टर सुनीलला त्याने पूर्वी ओळखले, आईच्या उदरात जन्मापूर्वी त्यांना पास्टर सुनीलला त्याने आपल्या पुत्राच्या प्रतिमेनुसार होण्यास पूर्वी नेमले. तुमचं नाव तुम्ही टाकू शकता. यासाठी की पुष्कळ भावामध्ये तो पुष्कळ भाव जसं आणखी ज्यांना पास्टर सुनीलला त्याने पूर्वी नेमले त्यांना त्याने बोलवले, पास्टर सुनीलला बोलवले, आणि त्यांना ज्यांना त्याने बोलवले त्यांना त्याने न्यायी ठरवले, आणि ज्यांना पास्टर सुनीलला त्याने न्यायी ठरवले त्यांना त्याने गौरविले. आमेन. तुमचं नाव टाकलं पाहिजे. तुम्ही म्हणा, बायबलचा देव माझा आहे, बायबलचा देव माझा आहे, आणि माझं नाव तिथं असलं पाहिजे, माझं नाव असलंच पाहिजे, असं वचन मी वाचणार. प्रेज द लॉर्ड. पण शैतान काय म्हणतो, ऐ तुझा थोडी उपयोग होणार आहे, तू साधा व्यक्ती आहे, ऐ तुझ्यासाठी काय होणार आहे, नो 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 नो, तुझं कोणी ऐकणार नाही. मोशेला विचारा, त्याचं कोणी ऐकलं का नाही? 60 लाख लोकांनी त्याचं ऐकलं, आणि इव्हन त्यांनी फारोने देखील ऐकलं. का? कारण ज्यावेळेस देव एखाद्याला निवडतो त्याला गौरवाने भरतो. हालेलुया. आय सेड हालेलुया. आता मी 50व्या दिवसाशी थोडं बोलेल ना. पूर्ण जगात या रविवारी 50वा दिवस साजरा झाला, पेंटिकॉस्टल डे. 50वा दिवस, ज्या दिवशी पवित्र आत्मा म्हणजे देव स्वतः माणसात राहायला आला. प्रेज द लॉर्ड. नाउ लिसन व्हेरी केअरफुली, काळजीपूर्वक ऐका. एखादा व्यक्ती जर पवित्र आत्म्याने भरलेला आहे, एखादा व्यक्ती जर पवित्र आत्म्याने भरलेला आहे, तो साधा असेल, पण ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरतो तो असाधारण बनतो. देखो आपको नहीं समझ में आ रहा है? बोला माझ्या मागे. एखादा व्यक्ती जो साधा व्यक्ती ज्यावेळेस तो पवित्र आत्म्याने भरतो तो असाधारण बनतो. कारण त्याच्या आत्म्यामध्ये देव राहायला येतो. आणि एकदा का देव राहायला आला, तो व्यक्ती सारखा राहील का? टॉक टू मी, माझ्याशी बोला. तो व्यक्ती सारखा राहील? आजार गेलाच पाहिजे, दरिद्री गेलीच पाहिजे, दुःख आनंदात बदललंच पाहिजे. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. याला म्हणतात ख्रिस्ती जीवन. आणि ख्रिस्ती जीवन काय आहे? ख्रिस्त गौरवाची आशा आपल्यामध्ये. हालेलुया. बायबल सांगतं, जर तुम्ही मिखायाचा 2रा अध्याय काढला, सॉरी योएल याचा 2रा अध्याय, पास्टर योएल कुठं आहे? योएल मी तुम्हाला सांगतो कुठं आहे. जकर्याच्या अगोदर योएल, मत्तेच्या अगोदर जकर्या आहे, मलाकीच्या अगोदर जकर्याच्या अगोदर हगई आहे, आणि त्याच्या अगोदर जाऊया आपण आणि काढूया देवाचं वचन. मिळालं? येस. ओके. आमोसच्या अगोदर योएल आहे, आमोसच्या अगोदर, आणि होशेच्या नंतर योएल आहे. मिळालं? येस. कम ऑन, टॉक टू मी. मिळालं?
ओके, गो विथ मी ना. बायबलचं वचन सांगता 28 वचन, योएल 2 अध्याय 28 वचन. प्लीज वाचूया. आणि त्यानंतर असे होईल की मी आपला आत्मा सर्व देहावर ओतून देईल. मग तुमचे मुलगे व तुमच्या मुली भविष्य सांगतील, तुमचे म्हातारे स्वप्न पाहतील, तुमचे तरुण दृष्टांत पाहतील. आणि त्या दिवसात दासावर व दासीवरही मी आपला आत्मा ओतील. आणि मी आकाशात व पृथ्वीत अद्भुते व रक्त व अग्नीचे व धुराचे खांब दाखवेल. परमेश्वराचा मोठा भयंकर दिवस येतो. त्यापूर्वी सूर्य पालटून अंधार व चंद्र रक्त असा केला जाईल. आणि असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाला हाक मारेल तो सोडवला जाईल किंवा तारला जाईल. कारण जसे परमेश्वराने म्हटले आहे त्याप्रमाणे जे निभावलेले ते सियोन पर्वतावर व यरूशलेमेत राहतील. आणि ज्यांना परमेश्वर बोलावतो तुम्ही आणि मी, ते उरलेल्यांमध्ये राहतील. माझ्या मागे म्हणा, ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, स्वतः देव माझ्यात राहायला येतो, त्यानंतर मी साधा नाही राहणार. म्हणून तो बायबलमधले ज्यावेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावरती मेला आणि पुन्हा उठला आणि तो स्वर्गात जाण्या अगोदर तो शिष्यांना म्हटला, जाऊन संदेश सांगू नका, जाऊन अजिबात कुठं जायचं नाही, यरूशलेमेत माडीवरच्या खोलीत तिथं बसायचं आणि तिथं बसायचं जोपर्यंत तुम्हाला वरून सामर्थ्य येत नाही. नाव नीट ऐका, आज मी तुमच्या सगळ्यांसाठी प्रार्थना करणार आहे की प्रत्येकामध्ये देवाच्या सामर्थ्य, पवित्र आत्म्याचं सामर्थ्य व्हायला लागणार. प्रेज द लॉर्ड. आय सेड प्रेज द लॉर्ड. कारण देव परत एकदा या शेवटच्या दिवसात पेंटिकॉस्टल डे किंवा 50वा दिवस लोकांवरती आत्मा ओतणार आहे. आमेन. कारण देवाला त्याचं राज्य किंवा त्याचं गौरव लोकांना प्रगट करायचं आहे. आणि बायबल सांगतं बलाने नाही, आय सेड पराक्रमाने नाही, पण देवाच्या आत्म्याद्वारे. पण देवाच्या आत्म्याद्वारे. आणि देवाचा आत्मा जेव्हा येतो त्यावेळेस मोशे बोबडा माणूस राजासमोर उभा राहून म्हणतो, हे राजा, इस्रायल लोकांना जाऊ दे. आणि राजा ऐकतो आणि पाठवतो. असाधारण बनतात. की लोकांची इच्छा आहे तुम्ही देवासाठी असाधारण लोक बनावे. आमेन. कमन आपले हात वर करूया. म्हणा मी देवासाठी असाधारण बनावं. असाधारण बनावं. म्हणा माझे शब्द असाधारण असावे. माझे शब्द साधारण असावेत. माझ्याद्वारे आरोग्य व्हायला लागो. माझ्याद्वारे आरोग्य व्हायला लागो. ज्यावेळेस पवित्र आत्मा येणार. जेव्हा पवित्र आत्मा येणार. बायबल सांगतं. वाचूया प्रेषणांचे कृत्य 1 अध्यायामध्ये आपण येऊया. प्रेषणांचे कृत्य 1 अध्यायामध्ये थोडं सावकाश प्रीचिंग केलं चालेल? ओके, विल गो. प्रेषणांचे कृत्य 1 अध्याय. थँक्यू होली स्पिरिट. काय लिहिलं ऐका प्लीज, समजून घ्या आणि मग मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. 4थं वचन, प्रेषणांचे कृत्य 1 अध्याय आणि 4थ्या वचनामध्ये आपण आहोत. वाचूया. आणि ते एकत्र जमले असता त्यांच्याशी मिळून त्यांनी त्यांना आज्ञा केली की यरूशलेमेतून निघून जाऊ नका, परंतु जे बापाचे वचन तुम्ही माझ्यापासून ऐकले आहे त्याची वाट पहा. ओके. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, ओके, परंतु आतापासून फार दिवस झाले नाहीत तोच पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. पवित्र आत्म्यात तुमचा बाप्तिस्मा होईल. ना 6 वचन खूप महत्वाचं आहे. 6वं 7वं. म्हणून ते एकत्र मिळाल्यावर त्यांनी त्यांना विचारले. ते म्हणाले, हे प्रभू, यावेळेस तू इस्रायलातून पुन्हा राज्य देशील काय? 7वं वचन. तो त्यांना म्हणाला, जे काल व प्रसंग बापांनी आपल्या स्वतःच्या अधिकारात ठेवले आहेत ते जाणणे तुम्हास दिलेले नाही. ओके. पण पवित्र आत्मा तुम्हावर येईल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. पवित्र आत्मा तुम्हावर येईल. नाही का? काय होईल आल्यावर? तेव्हा तुम्हा सामर्थ्य मिळेल. आमेन. ख्रिस्ती जीवन पवित्र आत्मा विना साधं जीवन आहे. मंडळीने बसावे, मंडळीने उठावे आणि एक दिवशी कब्रस्तानात जावे आणि तसंच संपून जावं. पण ज्यावेळेस मंडळी पवित्र आत्म्याने भरते आणि ज्यावेळेस पवित्र आत्मा तुमच्यात राहायला येतो, तुम्ही लोक जे आहात, बायबल सांगतं ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल तुम्हाला सामर्थ्य मिळेल. यु नो, सामर्थ्य म्हणजे काय?
कुठलं सामर्थ्य? जगातलं. कुठलं सामर्थ्य? स्वर्गातलं. आणि सामर्थ्य याचा ग्रीक भाषामध्ये पॉवर, त्याचा अर्थ आहे डुनामिस. डुनामिस म्हणजे डायनॅमिक ॲबिलिटी, म्हणजे अलौकिक सामर्थ्य. म्हणजे कुठली परिस्थिती तुम्ही बदलू शकता. हालेलुया. एक साधी साक्ष सांगतो. मागच्या आठवड्यामध्ये आम्ही मिरजमध्ये होतो आणि मला फोन आला. आम्हाला सांगण्यात आलं की पास्टर, मुंबईमध्ये एका भावाची बहीण राहते, तिचं सासर मुंबई आहे आणि तिचे 9 महिने भरले डिलेव्हरीचे. आणि डिलेव्हरीचे 9 महिने भरले आणि भरल्यानंतर तिचा भाऊ तिला घ्यायला आला, जालनावरून घ्यायला आला की डिलेव्हरीसाठी माहेरी घ्यायला चालला. तर दादरला ते रेल्वे स्टेशनवरती आले आणि दादरच्या रेल्वे स्टेशनवरती तिचा भावाने आपल्या बहिणीला वर चढवलं गाडीमध्ये आणि तिच्या बॅगा चढवल्या आणि तो वर चढायला गेला आणि गाडी चालू झाली. आणि गाडी चालू झाल्यानंतर त्याचा एक पाय खाली राहिला, एक पाय वरती राहिला. गर्दी प्रचंड होती आणि कोणी त्याला वर येता येईना आणि शेवटी त्याचा हात सुटला आणि तो खाली गेला गाडीच्या. आणि ज्यावेळेस गाडीच्या खाली गेला, गाडी गेल्यानंतर उचललं आणि उचलल्यानंतर त्याला ॲडमिट करण्यात आलं. आणि मी फोनवरती त्यांच्याशी बोलत होतो त्या गावात तिथल्या पास्टरशी. ते म्हणले की पास्टर, आमच्या गावात असं असं झालेलं आहे आणि पास्टर, आमच्या गावाचे सरपंच आणि सगळे लोक त्याची डेड बॉडी घ्यायला गेलेत, त्याला ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं आहे. सो माझ्या आत्म्यात काहीतरी झालं. आम्ही म्हटलं नो फादर, नो. 22 वर्षाचा मुलगा आहे, सॉरी 20 वर्षाचा मुलगा आहे, आपल्या बहिणीला घ्यायला गेला. म्हटलं चला आपण प्रेयर करूया. लिसन मी, प्रार्थना करणं का गरजेचं आहे? कारण की लक्षात ठेवा, शैतान तुमच्या कानामध्ये बोलेल तुझ्या प्रार्थना काम नाही करणार, गोष्टी संपलेल्या आहेत, तरी प्रार्थना करा, तरी प्रार्थना करा. कारण तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे तो, आणि तुम्ही देवाशी जोडलेले आहात. जो देवाशी जडला तो देव एक आत्मा आहे. केव्हाच हार नाही मानायची. बोला माझ्या मागे, मी केव्हाच हार नाही मानणार, अजिबात नाही मानणार. म्हणा मी नाही मानणार हार, अजिबात हार नाही मानणार. हालेलुया. सो मी माझ्या आत्म्यात म्हटलं, प्रभू येशूच्या नावात जो मुलगा त्या हॉस्पिटलमध्ये डेड घोषित केलाय, प्रभू येशूच्या नावात मी जीवन तिथं मोकळं करतो. हालेलुया. सगळी तयारी झाली त्यांच्या गावात, त्यांची डेड बॉडी घेण्यासाठी गेले. बहिणीने फोन केला की भावाचं असं झालेलं आहे. पण ज्यावेळेस आम्ही प्रार्थना करतो, लक्षात ठेवा, जीवन कोण देणार आहे? ॲसेट कोण देणार आहे? पण जोपर्यंत प्रार्थना होत नाही तोपर्यंत काम नाही होत. नाही होणार. प्रेज द लॉर्ड. नाव मला त्यांनी सांगितलं की पास्टर असाची स्टोरी. म्हटलं डोंट वरी. आय सेड आय रिब्यूक द स्पिरिट ऑफ डेथ इन जीसस नेम. फादर तुझा गौरव होऊ दे. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही निघून गेलो. दुसऱ्या दिवशी मला फोन आला की पास्टर त्याला ऍडमिट केलं, त्याला डेड म्हणून घोषित केलं, पण थोड्याच वेळाने ज्यावेळेस त्याचे लोक आले, इथं प्रार्थना चालू होती आणि आपण सगळे प्रेयर करत होतो, त्या मुलांनी डोळे उघडले. आणि त्याला आयसीयू मध्ये ठेवलं आणि आयसीयू मधून परत जनरलला आणलं आणि आता तो आपल्या गावाला गेलेला आहे. पास्टर, सिस्टर, ब्रदर, कुठलं सामर्थ्य येतं पवित्र आत्मा आल्यावर? बायबल सांगतं पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो, डुनामिस म्हणजे डायनॅमिक ॲबिलिटी, म्हणजे तुमच्याद्वारे तुम्ही अधिकार घेता आणि म्हणता शैतान येशूच्या नावात माझ्या घरातला सगळा अंधार, सगळा त्रास, आजार निघून जा. आणि ज्यावेळेस तुम्ही असं बोलता, बायबलमध्ये लिहिलंय की ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो सामर्थ्य येतं, आणि पवित्र आत्म्याचं सामर्थ्य जीवन द्यायला लागतं. की लोक विश्वास ठेवतात? तो विश्वास ठेवता? तुम्हाला हे कळालं तर आज तुम्ही म्हणणार, प्रभू मला फ्रेश अनॉइंटिंग पाहिजे, मला ताजा अभिषेक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आणि देव करू शकतो. आम्ही रोज आमच्या डोळ्यांनी बघतोय.
रोज रोज प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आणि म्हणून तर बायबल मध्ये लिहिलंय. तर तुम्ही प्लीज प्रेषितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये आलात, लवकर या. आज प्रवचन देखील आहे ना. ओके ओके, आय कॅन टेक 5 मिनिट्स. प्रेषितांचे कृत्य 2ऱ्या अध्यायामध्ये आपण आहोत. काय लिहिलंय का प्लीज वाचूया. प्रेषितांचे कृत्य 2रा अध्याय आणि प्लीज 1 ते 4 वचन प्लीज वाचूया. नंतर 50वा दिवस आला. 50वा दिवस आला. तेव्हा ते सर्व एका जागी एकत्र जमले होते. ओके. तेव्हा अकस्मात मोठ्या वाऱ्याचा सुसाट्यासारखा आकाशातून नाद आला. आणि त्यांनी ज्या घरात ते बसले होते ते सर्व घर भरले आणि अग्नीसारख्या मध्य विभागात असलेल्या जिभा त्यांना दिसल्या. ओके. आणि त्यांच्यातील प्रत्येकांवर ते एक जीभ बसली. ओके. तेव्हा ते सगळे पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले. पवित्र आत्म्याने पूर्ण झाले. आणि आत्म्याने जसे त्यांना बोलायला लावले तसे ते अन्य भाषेनी बोलू लागले. तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. तसे ते अन्य भाषांनी बोलू लागले. ना खूपशा लोकांना प्रॉब्लेम हा आहे. खूपशे लोक अन्य भाषेत बोलत नाही. ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेस पवित्र आत्म्याच्या 9 दानातलं एक दान आहे अन्य भाषेचं दान. कुठलं दान? आणि तुम्ही जर अन्य भाषेत बोलण्याची इच्छा बाळगता आणि बोलत आहात तर बायबलमध्ये लिहिलंय जे अन्य भाषेत बोलतात ते डायरेक्ट देवाशी बोलतात. कारण देव म्हणते एक आपण आता एक आत्मा आहोत. आत्म्याची भाषा आत्म्याला कळते. तुम्ही तुमच्या भाषेत काय बोलणार, काय प्रार्थना करणार, याला आशीर्वाद दे, त्याला आशीर्वाद दे, त्याचं बरं कर, याचं बरं कर, याला इकडं जाऊ दे, त्याचा प्रवास सुखरूप कर. पण तुम्हाला काय माहित आहे की रेल्वेने प्रवास कोण करतोय आणि पुढे शैतानाने काय ट्रॅप टाकलाय? तुम्हाला काय माहित आहे की तुमचे नातेवाईक कुठे आहेत आणि त्यांच्या मार्गामध्ये कुठल्या प्रकारचा ऍक्सिडेंट आहे? तुम्हाला काय माहित आहे की कुठल्या प्रकारे शैतानाने अनेक लोकांद्वारे तुमच्या जीवनाविरुद्ध काहीतरी ठरवलंय? पण तुमच्यामध्ये जो पवित्र आत्मा राहतो त्याला सर्व गोष्टी माहित आहेत. आणि ज्यावेळेस तुम्ही आत्म्यामध्ये प्रार्थना करता बायबल सांगतं तो देवाच्या इच्छेनुसार देवाच्या पवित्र लोकांसाठी मध्यस्थी करतो. आमेन. इट इज रिटन. रोमक्रस पत्र 8 अध्याय. रोमक्रस पत्र 8 अध्याय प्लीज काढूया. रोमन्स 8 मिळालं? येस. की लोकांना वचन कळतंय? म्हणा आज देवाचा आत्मा जर माझ्यामध्ये आहे, माझ्यामध्ये अलौकिक सामर्थ्य आहे. मी साधा व्यक्ती नाहीये. माझ्या प्रार्थना जीवन बदलणारे आहे. परिस्थिती बदलणारे आहे. पण मी रडणार नाही. कारण पवित्र आत्मा माझ्यामध्ये आहे. पवित्र आत्मा माझ्यात आहे. शिष्यांवरती ज्यावेळेस पवित्र आत्मा आला बायबल मधले आगीसारख्या जिभा त्यांच्यावर एक एक बसली आणि ते अन्य भाषांनी बोलू लागले. ना प्लीज ऐका अन्य भाषेचं प्रॉब्लेम काय ना प्लीज. रोमन्स 8 मिळालं? 26 वचन त्याप्रमाणे 26 वचन मिळालं? ओके प्लीज कन्फ्युजन दूर करा. वाचूया. त्याप्रमाणेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. ओके. कोण आत्मा? म्हणजे पवित्र आत्मा आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो. कारण आपण प्रार्थना कशी करावी हे आपल्याला ठाऊक नाही. परंतु आत्मा स्वतः अनिर्वाच्य कन्याने आपल्यामध्ये मध्यस्थी करतो. पवित्र आत्मा अनिर्वाच्य कन्याने मध्यस्थी करतो. नाव 27 वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि अंतःकरणे शोधतो. त्याला आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे. ओके. कारण तो पवित्र लोकांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. आपल्याला एक मिनिट तुम्ही नाही ऐकले वचन? मॅन ज्यावेळेस बॉम्बेसाठी आम्ही प्रार्थना करतो रात्री त्यावेळेस तुमच्या सगळ्यांचे चेहरे आम्ही डोळ्यासमोर आणतो. ओके मोरे ब्रदर, ओके पाडळे ब्रदर, ओके सचिन ब्रदर, ओके लामा शेब्रे हातना हालिबो रस्सा हालिबो ओंदोबो, ओके जाधव ब्रदर, ओके काळे ब्रदर, ओके केदारे आंटी लमा. मला हे सगळ्यात तुमचे नाव माहित नाहीये पण पवित्र आत्म्याला सगळ्यांचे नाव माहित आहे. आणि मी म्हणतो बॉम्बे चर्च मग सगळ्यांचे चेहरे आमच्या समोर लिमा शेके लबान देबे. मग मी म्हणतो शैतान जो त्यांच्या मार्गावरती अडकण घालेल बांधतो येशूच्या नावात. आम्ही तासन तास प्रार्थना करत असतो अन्य भाषा. लिसन व्हॉट इट इज रिटन. ऐका प्लीज ऐका काय लिहिलेलं आहे. आणि
व्हेरी हार्ड. काळजीपूर्वक ऐका. 27 वचन. आणि अंतःकरणे शोधतो, 27 वचन वाचतोय आम्ही. आणि अंतःकरणे शोधतो त्याला आत्म्याचा मनोभाव काय आहे हे ठाऊक आहे, कारण तो म्हणजे पवित्र आत्मा पवित्र लोकांसाठी देवाच्या इच्छेप्रमाणे मध्यस्थी करतो. आमेन. तुमचे नातेवाईक, किती लोकांचे नातेवाईक गावाकडे राहतात, त्यांनी आपले हात वर करा. आता कसे आहेत ते तुम्हाला माहित आहेत का? काय चाललंय तिथे माहित आहे का? टॉक टू मी, माझ्याशी बोला. पण कोणाला माहित आहे? पण ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत प्रार्थना करता, तुमचे नातेवाईकांसाठी देवाचा आत्मा मध्यस्थी करतो. आमेन. इट इज रिटन सिस्टर. देवाच्या इच्छेनुसार तो पवित्र लोकांसाठी मध्यस्थी करतो. म्हणून तुम्हाला इच्छा पाहिजे की मी पवित्र आत्म्यामध्ये प्रार्थना, आणि आम्ही 90% प्रार्थना पवित्र आत्म्यामध्ये करतो. प्लीज कृपा करून ऐका, गमू नका. मी अन्य भाषेच्या विरुद्ध होतो ज्यावेळेस मी कॅथलिक कुटुंबातून आलो. म्हणलं हे पागल लोक आहे, हे कुछ भी बडबड करते आहे. पण ज्यावेळेस माझ्यावरती पवित्र आत्मा आला, मी अन्य भाषेत बोलू लागलो. आज मी तुम्हाला सांगतोय की देवाचा आत्मा तुमच्याद्वारे अनेकांसाठी मध्यस्थी करेल. तुम्ही किती लोकांचे नाव घेऊ शकता हो? तुम्ही किती लोकांसाठी प्रार्थना करू शकता हो? पण पवित्र आत्मा एका मिनिटात सगळ्यांचे नाव घेऊ शकतो आणि सगळ्यांसाठी मध्यस्थी करू शकतो. किती लोक समज में आ रहा है ना? अजून एक वचन मी तुम्हाला सांगत आहे. प्लीज 28 वचन वाचूया. 28 वचन. आपल्याला तर ठाऊक आहे की हा देवावर प्रीती करणारे, ओके, म्हणजे जे त्याच्या संकल्पाप्रमाणे बोलावले आहेत, ओके, त्यांच्या हितासाठी सर्व गोष्टी मिळून कल्याण करणाऱ्या होतात. माझी इच्छा आहे सगळ्यांनी 1 करीन 14 अध्याय काढूया. लवकर जाऊया. ऐका, आपल्याकडे फक्त 5 मिनिटं आहेत आणि आपण 1 करीन 14 अध्यायामध्ये येऊया. आलात का? ओके, प्लीज वाचूया. 1 करीन 14 अध्याय. मिळालं? 14. त्याच्याच पुढे रोमनच्या अगोदर नंतर आहे. 14 किती? रोम करा, सॉरी, 1 करीन 14 अध्याय आणि दुसरं वचन. नीड ऐका, वाचूया. कारण ओके, पहिले मिळालं का? येस. मी जे काय प्रीचिंग करतो ते बायबल मध्ये आहे किंवा नाही हे तुम्हाला कळायला पाहिजे. कारण शेवटच्या काळी अनेक खोटे भविष्यवादी येतील आणि लोकांना फसवतील. का फसवतील? कारण ते स्वतःच्या कहाण्या सांगतील. पण देवाचं वचन हे ओळंबा आहे. देवाचं वचन हे फाउंडेशन आहे. देवाचं वचन हे खडक आहे. देवाचं वचन हे सार्वकालिकासाठी स्थापलेलं आहे. त्याच्याद्वारे जर कोणी बोलत नाही, मग तो किती मोठा असो, त्याला म्हणायचं सॉरी सर, वी डोंट वॉन्ट टू लिसन टू यू. प्रेषित पॉल म्हणतो देवदूत जरी आला तरी मी ऐकणार नाही. आणि खूपशे लोक येतात, मला भविष्यवाद्याचं दान आहे. काय दान आहे? हा बोल. मग बिचारे लोक आपले प्रार्थना करतात, मला देव दाखवतोय. काय दाखवतोय? मला देव दाखवतोय की तुझ्या सासूने आणि तुझ्या नंदेने तुझ्यावरती जबरदस्त केलेलं आहे आणि म्हणून तुझं जीवन असं आहे. आपण म्हणतो क्या पास्टर है यार, इसको सब समजता है. मग दुसरं ऐका, तुझ्या शेजारी रोज काहीतरी तुझ्या पुढे टाकतो आणि त्यामुळे तुला बरकत नाहीये. काय पास्टर आहे, त्याला सगळं कळतं राव. मग दुसरं ऐका परत, हे रोज आम्ही ऐकतोय म्हणून तुम्हाला सांगतोय. रोज एक पास्टर आमच्या घरी आले. नो, आय एम नॉट अगेन्स्ट एनीबडी, पण जो देवाच्या वचनातून नाही बोलत, मग तो कोणी असो, प्लीज ऐकू नका. पास्टर एक देवाचे सेवक आमच्या घरी आले. म्हटलं काय झालं आले तर? त्यांना भविष्यवाण्याचं दान आहे. ओके, त्यांनी मला सांगितलं की तुमच्या नावाने इथे हे पुरलेलं आहे आणि ते पुरल्यामुळं इथं त्रास होतो. मग पुढचं तर त्यांनी सांगितलं, असं सांगून गेले. आता ते गेले, झोपले, यांची झोप उडाली. आता मला सांगा, ही सेवा देवाने आम्हाला दिली का? जर एखाद्याला देवाने काय प्रगट केलं,
पहिलं म्हणजे माझ्या, आता आम्ही कोणाच्या घरी गेल्यानंतर काय वेळेला देवाचा आत्मा मला दाखवतो समथिंग इज रॉंग, दिस इज रॉंग, दॅट इज रॉंग. मी काहीच बोलत नाही, मी फक्त म्हणतो शैतान मी इथं आलेलो आहे जगाचा प्रकाश म्हणून, आउट. बस मला त्यांना सांगायचं बी नाही आणि मला हुशारी बी दाखवायची नाही मी किती स्ट्रॉंग आहे. दुसरी गोष्ट, जर देवाचा आत्मा म्हटलं त्यांना सांग तर मी सांगेल, पण मी काय करेल, येशूच्या नावात अधिकार घेईल आणि म्हणेल आजपासून शैतान या घरात राहायचं नाही, आउट येशूच्या नावामध्ये. आमेन. याला म्हणतात खरा भविष्यवादी. इथं सासूत बी भांडणं चालू झाले, नंदेत भांडणं चालू झाले आणि 6 वर्ष बोलत नाही, एकाच घरात राहतात आणि आम्हाला फोन, पास्टर तिचं तोंड तिकडं माझं तोंड इकडं, ती घरात जेवायला बसली की मी बाहेर जाते, मग तिचं झाल्यावर मी आत येते. तुम्ही हसताय, तुम्ही हसताय, आम्ही 2-2 तासाच्या स्टोरी ऐकतो आणि एवढी राग येतो मला, कारण की लोकांना वचन नाही पाहिजे, लोकांना कुणीतरी येऊन सांगावं की काय केलंय. ए लिसन टू मी व्हेरी केअरफुल, ज्या पवित्र आत्मा तुमच्यात आहे तुम्हाला कोणी सांगायची गरज नाही. टॉक टू मी. हा वेळेवरती भविष्यवाणी येईल, पण भविष्यवाणी कशाला येते, तुम्हाला प्रोत्साहन द्यायला. जर समजा मी तुमच्या घरी आलो आज आणि म्हटलं मला देव तुझी कबर दाखवतोय, तुम्ही किती लोक झोपणार? तुम्ही झोपणार का? तो ना पास्टर कुठे चालले, नाही तुझी कबर दाखवली आता मी चाललो. देव असं काम नाही करत सिस्टर. प्रभू येशू कोणाच्या घरी गेला आणि असं म्हटला, पेत्रा तुझ्या सासूनी तुझ्यावरती काहीतरी केलं म्हणून तिला ताप आला, असं बोलला? ओके. शिष्य केव्हा कोणाच्या घरी गेले आणि म्हणाले ऐका ते लिंबूला टाचण्या लावल्या ना म्हणून असं झालं, केव्हा वाचलं बायबलमध्ये? जे बायबलमध्ये नाही वाचलं ते केव्हा स्वीकारायचं नाही. त्या पास्टरनं म्हणायचं, पास्टर तुमचे डोळे तपासायची गरज आहे. यु नो वाय सिस्टर, अनेक लोकांचा नाश होतोय. रोज भांडणं आहे. पण ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, बायबलमध्ये लिहिलंय की पवित्र आत्मा आल्यानंतर तुम्हाला सर्व शिकवेल. येशू स्वतः म्हणाला पवित्र आत्मा तुम्हाला सर्व शिकवेल. प्रेज द लॉर्ड. कोण खरं आहे कोण खोटं आहे तुम्हाला लगेच कळेल. वाचूया शेवटचं वचन. मी 1 करीन 14 मध्ये होतो, मग मी पुढे जाईल आणि मी प्रार्थना करेल. आलात तुम्ही 1 करीन मध्ये? 1 करीन 14 मध्ये आलात? ओके. दुसरं वचन प्लीज सगळ्यांनी लक्ष देऊन वाचूया. कारण अन्य भाषेत बोलणारा हा माणसाशी बोलत नाही तर तो देवाशी बोलतो, कारण त्याचे बोलणे कोणाला समजत नाही, तरी तो आत्म्याची गूंज बोलतो. अन्य भाषेत बोलणारा हा माणसाशी नाही देवाशी बोलतो. आणि तो काय बोलतो? गुजे, रहस्य. आमेन. रहस्य बोलतो. आज आमच्याकडे एवढे चर्च आहेत देवाच्या कृपेने. नगर चर्च हजारो मध्ये, सोनं चर्च हजारो मध्ये, हे चर्च, बाहेरच्या क्रुसेड. सिस्टर एवढ्या लोकांसाठी मी कशी प्रार्थना करतो? अन्य भाषेत. प्लीज कृपा करून ऐका. देव, किती लोक देवाचे लेकर आहेत? ओके, खाली हात करा. किती लोकांना लेकर आहेत स्वतःचे? हात वर करा. तुमच्या लेकरांना तुम्ही म्हणणार का, थांब तुझी कबर मी तुला दाखवतो? बायबल मध्ये लिहिले तुम्ही वाईट असूनही आपल्या लेकरांना चांगलं देता, म्हणजे तुमच्या स्वर्गीय पित्याकडे मागता त्यांना तो किती चांगलं देईल. आमेन. म्हणून माझ्या चर्चमध्ये मी, आपल्या नगर चर्चमध्ये मी सांगितलंय, जर कोणी तुम्हाला असं काही सांगितलं आणि कोणी टाकलं उलट्या पंखाची कोंबडी, तर त्यांना म्हणायचं आमच्या पास्टरना खूप आवडती. तर बाहेर एक पाटी लावा, त्या पाटीवरती लिहा, कोणीही अंडे, कोंबडी, लिंबू खाली टाकू नका, कारण की आम्हाला रविवारी खूप उपयोगाची आहे. सिस्टर तुमच्यामध्ये पवित्र आत्मा राहतो. बायबलमध्ये लिहिले जो जगात आहे त्याच्यापेक्षा तुझ्यात आहे तो मोठा आहे. तू जिवंत देवाचं लेकरू आहे. कोणात हिम्मत आहे तुझ्या विरुद्ध करायची? आणि स्वर्ग गप बसेल का? आय सेड स्वर्ग गप बसेल का?
अरे तुमच्या लेकरांना कुणी हात लावला तर तुम्ही गप बसाल का? मग तुमचा देव गप बसेल का? बायबल सांगतो शद्रक मेशक अबेदनेगो ज्यावेळेस आगीत गेले तो स्वतः आगीत आला. तो आपला देव आहे. तो आपला देव आहे सिस्टर. कोण तुमच्या विरोधात करू शकतो? हा, मी का बोलतो माहितीये का हे सर्व प्रत्येक वेळेला? प्रॉब्लेम हा आहे की आम्ही रोज हे फोन घेतोय आणि मी त्यांना एवढं जीव तोडून समजवतो, बायबल वाचा, बायबल वाचा. बायबल मध्ये लिहिले जो परात्पराच्या गुप्तस्थली वसतो तो सर्व समर्थाच्या छायेत राहतो. बरोबर आहे? त्याच्या बाजूला किती आणि उजव्या बाजूला पण ते त्याच्यापर्यंत. हे कोणाची गॅरंटी आहे? आणि देवाची गॅरंटी किंवा फेल होईल का? मग तुम्ही का डाऊट करता? बिचारी सासू बी सुनावर प्रेम करते, सून बी करते, पण मध्ये शैतान येतो आणि शैतान म्हणतो हे मग अजून वैर वाढतं. प्लीज, ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, बायबल मध्ये लिहिलंय की तुम्ही अन्य भाषेत डायरेक्ट देवाशी बोलता. कोणाचं ऐकू नका. आणि लक्ष दे, दुसरी गोष्ट, ज्यावेळेस तुम्ही अन्य भाषेत बोलता तुमच्या हृदयात मोठी शांती येणार आणि समजायचं की मी बरोबर बोलतोय. किती लोक समज में आ रहा है? तुम्हाला कळते देवाचं वचन? हालेलुया. सो किती लोकांची इच्छा आहे की आज देवाने तुमच्या डोक्यावरती त्याचा अभिषेक होतावा? तुमची इच्छा आहे? हा, पण तुम्ही लोकांसाठी आशीर्वाद बनताल का? ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो, सिस्टर ब्रदर प्लीज कृपा करून ऐका, पवित्र आत्मा आल्यानंतर तो तुम्हाला एवढं मला दिलेलं आहे का? 100 100 दिलाय. असं म्हटलं 90% मला 10% शैतानाला, असं बोलला? काय बोलला येशू? 100%. ओके, सर्व अधिकार मला दिला. आता तो म्हणतो मी स्वर्गात चाललोय, मी पितेच्या उजव्या हाताला बसणार. आता मी तुम्हाला कैवारी पाठवेल, सांत्वन करणारा पाठवेल, शिक्षक पाठवेल आणि तो तुम्हाला सर्व माझ्याविषयी समजून सांगेल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आणि आता तुम्ही ज्यावेळेस पवित्र आत्मा येतो त्यावेळेला तुम्ही येशूच्या नावात तुम्हाला अधिकार मिळालेला आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटचं वचन योहान 16, जॉन चॅप्टर 16. जॉन चॅप्टर 16. तुम्हाला देवाचं वचन आवडतं? येस. आवडतं? किती? भरपूर. ओके, 1 मिनिट घेतलं चालेल? ओके, योहान 16 अध्याय आणि 12 वचन प्लीज वाचूया. ऐका काय होईल. पवित्र आत्मा अद्याप मला पुष्कळ गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. येश प्रभू येशू म्हणतो चर्चला मला अद्याप खूप गोष्टी सांगायच्यात, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाही. तुमच्याने ते सोसवणार नाही. तरी जेव्हा तो म्हणजे खरेपणाचा आत्मा, म्हणजे पवित्र आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास वाट दाखवून सर्व खरेपणात नेईल. ओके. कारण तो आपले आपण बोलणार नाही. ओके. तर जे काही तो ऐकेल तेच तो बोलेल. ओके. आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास कळवील. होणाऱ्या गोष्टी पवित्र आत्मा तुम्हाला कळवील. खूपशा लोकांना स्वप्न आजपासून पडतील, दृष्टांत पडतील. आणि लक्षात ठेवा, वाईट स्वप्न जर पडले तर ते देवापासून नाही. तुम्ही काय म्हणायचं? प्रभू येशूच्या पवित्र रक्ताने सगळे वाईट स्वप्न माझ्या आत्म्यातून, मनातून, माझ्या विचारातून मी धुवून टाकते आणि त्या वाईट स्वप्नाचं मूळ माझ्या आत्म्यातून मी उपटून टाकते येशूच्या नावात. ते मूळ नाही धरणार. नाही त्याच्यावरतीच लोक विचार करतात, पास्टर ते स्वप्न, पास्टर ते स्वप्न, पास्टर ते स्वप्न, पास्टर कुत्रं आलं, स्वप्नात आलं, हे आलं, पास्टर शिंग आले, पास्टर हे आलं, पास्टर ते आलं. टॉक टू मी व्हेरी केअरफुली प्लीज. तुम्ही लक्षात ठेवा की देव आपला एवढा साधा आहे. बायबल सांगतं तो स्वर्ग आणि पृथ्वी भरून उरलेला आहे. तो कसे स्वप्न दाखवतो दानिएलला विचारा, तो कसे स्वप्न दाखवतो एझेकियलला विचारा, तो कसे स्वप्न दाखवतो पौलाला विचारा. पौल म्हणतो आकाश उघडलेलं आणि 3ऱ्या स्वर्गात मी गेलो.
आणि मी सिंहासनावरती पाहिलं राजांचा राजा जॉन द बॅप्टिस्ट, बाप योहान शिष्य, तो तुम्ही ज्यावेळेस येशूला पाहिलं, बायबलमध्ये लिहिलंय तो सिंहासनावरती बसला होता, करूब त्याच्या बाजूला होते. बायबलमध्ये लिहिलंय की सगळीकडे देवदूत पवित्र 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 सेनाधीश परमेश्वर रात्रंदिवस बोलताना मी ऐकले. बायबल सांगतं, योहान म्हणतो त्याचा चेहरा सूर्यास्त जसा चमकतो आपल्या सामर्थ्यात तसा दिसला, त्याचे केश बर्फासारखे शुभ्र, त्याच्या कंबरबंद सोन्याचा कंबरबंद होता. आणि बायबल सांगतं त्याची वाणी जसं एखाद्या समुद्राच्या लाटा, पुष्कळ समुद्राच्या किंवा पाण्याच्या लाटासारखी होती. आणि त्याच्या तोंडातून दुधारी तलवार निघाली. हा आपला देव आहे सिस्टर. तर स्वप्न दाखवेल, तुमचं जीवन बदललं जाईल. ते लोकांची इच्छा आहे पवित्र आत्म्याने तुम्हाला शिकवावं. सो आजपासून पवित्र आत्म्याला बायबल वाचताना म्हणायचं, पवित्र आत्मा मी माझ्याबरोबर बस, तो ऑलरेडी आहे, मला शिकव देवाचे वचन. आम्ही रोज असं म्हणतो, शिकव आम्हाला वचन, आणि तो आमच्यासारख्या मूर्खांना ज्ञानी बनवतो. पण जास्ती शिकल्यावर इथं नाही घुसलं पाहिजे. जेवढं देवाचा आत्मा तुम्हाला वापरेल तेवढं नम्र व्हा, तेवढं नम्र व्हा, कारण देव नम्राला कृपा देतो. हालेलुया. उभे राहा आपल्या जागेवरती, आपण प्रार्थना करूया. पुढच्या वेळेला आपण बघूया. थँक्यू. आपले डोळे बंद करा. पवित्र आत्म्यासमोर आपण शांत उभे राहूया. प्रभूला सांगूया, हे प्रभू, ह्या मुंबईच्या तारणासाठी माझा उपयोग कर. कारण जितक्यांना त्याने बोलवलं तितक्यांना त्याने न्यायी ठरवलं, आणि जितक्यांना त्याने न्यायी ठरवलं तितक्यांना त्याने गौरविलं. हालेलुया. आणि बायबल सांगतं ज्यावेळेस पवित्र आत्मा येईल तुम्हाला सामर्थ्य मिळेल. आमेन. कसलं सामर्थ्य? डुनामिस, डायनामिक ॲबिलिटी टू कॉज द चेंज. म्हणजे अलौकिक सामर्थ्य सगळी परिस्थिती बदलण्याचं. येस. आमेन. ज्याला कळेल त्याला कळेल. हालेलुया. जे ताणेले आहेत ते भरले जातील, जे भुकेले आहेत ते भरले जातील. आपले डोळे बंद करा. प्रभूला सांगा, हे शेवटच्या दिवसांमध्ये आमेन, मला प्रभू तुझ्यासाठी काहीतरी करायचंय. आमेन. ऐकता का तुम्ही? देवासाठी जगू लागला, देवाची इच्छा पूर्ण करू लागला, आशीर्वाद तुमच्या मागे पळतील. आमेन. प्रत्येक दरवाजा उघडला जाईल. हालेलुया. प्रत्येक अडलेले काम होतील. आमेन. प्रत्येक शत्रू तुमचा मित्र केला जाईल. प्रत्येक परिवार तारला जाईल. प्रत्येक कॅन्सर कापला जाईल. प्रत्येक आजार आरोग्यात बदलला जाईल. आमेन. प्रत्येक अश्रू आनंदामध्ये बदलले जातील. कारण देवाचा आत्मा तुमच्यात आहे. आली बोशे कलामान देवे रा बाबा बाबा बा. हालेलुया. 2 मिनिटं आपले तोंड उघडून देवाला धन्यवाद द्या. आपलं मुख उघडून देवाचे आभार माना. त्याला सांगा, थँक्यू माझं तारण केलंय. थँक्यू लॉर्ड, तू माझ्यावरती प्रेम करतो. थँक्यू तुझी कृपा माझ्यावरती आहे. थँक्यू तुझी प्रेम दया माझ्यावर आहे. थँक्यू तू माझ्यासाठी वधस्तंभ व्हायलाय. थँक्यू तुझ्या पवित्र रक्ताने मला विकत घेतलाय. आणि तू म्हणाला, मी तुला एकटं सोडणार नाही. मी तुला एकटं नाही सोडणार. मी तुला कैवारी देईन. मी तुला मदतगार देणार. मी तुला पवित्र आत्म्याने भरेल. लिबशिकला मांदे बेआला बाकाला बांदो बकोरा काला बा लस्से ब्रेकेटने आला बाकाला बांदो बकोडते बेआला बा. बारिश होगी रूहे पाक के बादल से
धुल जाएंगे मैले मन भी अंदर. आपले डोळे 2 मिनिटं बंद करूया. अंदर से बारिश होगी रूह पाक के बादल से धुल जाएंगे मैले मन भी अंदर से. हाँ अंदर से. हाँ गाऊया. Come on, sing. लपक जब आते बंधन सारे टूट के गिरते जाते हैं. गाऊया जाते. रूखे शोले लपक जब आते हैं ओ बंधन सारे टूट के गिरते जाते हैं. Come on, everybody. जाते. वेलकम होली स्पिरिट. पवित्र आत्मा तुमचं स्वागत आहे. पवित्र आत्मा तुमचं स्वागत आहे. वंडरफुल. वेलकम होली स्पिरिट. वेलकम पवित्र आत्मा. वेलकम पवित्र आत्मा. वेलकम पवित्र आत्मा. आम्ही तुमचं स्वागत करतो. धन्यवाद. आपले पवित्र हात वर करा. अनेकांना तो स्पर्श करेल. अनेक जण अन्य भाषेत बोलतील. अनेकांची प्रार्थनेचं जीवन बदललं जाईल. अनेक जण सामर्थ्यवान बनतील. अनेकांना स्वप्न पडतील. अनेकांना दृष्टांत पडतील. अनेकांना आजपासून देव वापरायला चालू करेल. बाबा 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 रिबा शेकेला मांदेबे रोबो होला बियादाबा. Speak in tongues. रिबा शेकेला मांदेबे रिबा शेकेला बा. येशूच्या नावात पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. पवित्र आत्म्याने भरले जा. टच 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 टच. बार बार बार. बाबा 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 रोबो बाबा बाबा शेब्रेके ने अलावा रिबा शेब्रेके. ओ वंडरफुल वंडरफुल. अन्य भाषा लॉर्ड अन्य भाषेचं दान मी स्वीकारतो. अन्य भाषेचं दान मी स्वीकारतो येशूच्या नावामध्ये.
Thank you. Thank you. Baba ribo shekela mandebe. Raba baba baba. Lodo hora piye sodobo. Raba shekela mandebe. Laba handebe alaba. Robo shekela mandebe. Rasa kala mandebe alaba kalaba. Thank you. Thank you. Thank you. Touch everybody, Lord. Thank you, Jesus. Thank you, Jesus. Lord, let your power come down. Let your mighty power come down, Lord. Be healed. येशूच्या नावामध्ये बरे व्हा. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य व्हायला लागो. Touch my sister, Lord. La shekera ba. Bless them. Bless them. Thank you, Jesus. पवित्र आत्मा ने भरले जा. पवित्र आत्मा ने भरले जा. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Thank you. Lord, let her be free. Let her be free, Lord, in Jesus' name. Let her be free, Lord. Let her be free, Lord, in Jesus' name. Thank you. Thank you. Lord, Father, आजपासून त्यांचं प्रार्थनेचं जीवन बदललं जाणार. पवित्र आत्मा त्यांना सहाय्य करा. कारण बायबल मध्ये लिहिलं तुम्ही आमचे मदतगार आहात. फादर, ज्या लोकांवरती ते प्रार्थना करतील येशूच्या नावात पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांच्याद्वारे व्हायला लागो. आजपासून वचन वाचतील, ते वचन त्यांना समजणार. तुझी शांती जी सर्व समजुतीच्या पलीकडे त्यांच्या हृदयात राज्य करो. त्यांच्या हृदयात राज्य करो. सगळे वाईट विचार, सगळे आत्महत्येचे विचार, सगळा अंधार, सगळे शैतानाची योजना मी देवाच्या लोकांच्या विरुद्धातून, मी त्यांच्या जीवनातून येशूच्या नावात आज्ञा देतो, निघून जा. डोक्यापासून तर पायापर्यंत प्रत्येक आजार, प्रत्येक रोग, प्रत्येक गाठी, प्रत्येक डायबिटीज, प्रत्येक ब्लड प्रेशर येशूच्या नावात बरा हो. येशूच्या नावात बरे व्हा. भीतीचा आत्मा देवाच्या लोकांमधून निघून जा येशूच्या नावात. आणि देवाच्या लोकांनो, सिंहासारखे धैर्यवान तुम्ही बनणार. कुठली शक्ती तुमच्या विरुद्ध चालणार नाही. फादर, प्रत्येक अडलेले काम येशूच्या नावात मी म्हणतो दरवाजे उघड. गौरवातून गौरवात तुझ्या लेकरांना घेऊन जा. येशूच्या नावात ते उंचावरती असणार. ज्या कामाला ते हात घालतील ते काम सफल होणारच. जिथे जातील त्या ठिकाणी येशूच्या नावात तुझं नाव त्यांच्याद्वारे उंच होणार. लोकांना आशा देणारे लोक बनव. कारण ख्रिस्त गौरवाची आशा आमच्यामध्ये आहे. फादर, प्रत्येक दरिद्रीचे आत्मे, गरिबीचे आत्मे निघून जा येशूच्या नावात. ते स्वतःच्या घरात राहणार, ते स्वतःच्या गाड्या चालवणार, ते दुसऱ्यांना नोकरी देणारे बनणार. प्रभू येशूच्या नावामध्ये. अनुवाद 7:14 मध्ये तू म्हणाला, मी तुला सर्व लोकांच्या वरती उंच करेल. पवित्र आत्मा ज्यावेळेस येतो त्यावेळेस समृद्धी चालू होते. समृद्धी चालू होते. थँक्यू. आपले हात वर करून देवाला गौरव द्या. देवाचे आभार माना. म्हणा धन्यवाद प्रभू. म्हणा धन्यवाद प्रभू. धन्यवाद येशू, तुला गौरव. लव यू लॉर्ड जीसस. महान आहे तू.
महान तुझ्या कृपेसाठी धन्यवाद, तुझ्या कृपेसाठी धन्यवाद. तुझ्या प्रेम दयेसाठी धन्यवाद, तुझ्या प्रेम दयेसाठी धन्यवाद. तुझ्या चांगुलपणासाठी धन्यवाद. तुझ्या चांगुलपणासाठी धन्यवाद. लव यू जीसस. Love you, Lord. तर तुम्ही प्रभू येशूवरती विश्वास नसेल ठेवला तर माझ्या मागे एक विश्वासाने प्रार्थना बोला. Yes. अनुभव घेऊन प्रभू येशू किती चांगला आहे. Amen. बोलूया, प्रभू येशू प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर आम्ही विश्वास तू ठेवतो. जिवंत देवाचा पुत्र आहे. जिवंत देवाचा पुत्र आहेस. तू माझ्यासाठी आला. तू माझ्यासाठी आलाय. प्रभू येशू प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवते. तू माझ्यासाठी प्राण तू दिला माझ्यासाठी प्राण दिलाय. आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा तिसऱ्या उठला. दिवशी पुन्हा उठला. असा माझा विश्वास आहे. असाच माझा विश्वास आहे. मला क्षमा कर मला क्षमा कर. प्रभू येशू. प्रभू येशू, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. आजपासून आजपासून प्रभू येशू प्रभू येशू, तू माझ्या जीवनाचा प्रभू आहे. माझ्या जीवनाचा प्रभू आहे. सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या जीवनात मी स्वीकारत मी आहे. माझ्या जीवनात स्वीकारते. प्रभू येशूच्या नावात येशूच्या नावात मी कबूल करतो. मी कबूल मी करते. जिवंत देवाचं लेकरू आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या माझं तारण झालंय. माझं तारण झालेले. आमेन. आय ब्लेस देम लॉर्ड. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आजपासून देवाची उपस्थिती तुमच्यावरती राहो आणि आजपासून तुम्हाला काही कमी नाही पडणार. तुम्ही उसने देणारे बनणार. तुम्ही अनेकांसाठी आशीर्वाद बनणार, कारण पवित्र आत्मा तुमच्यात राहायला आलाय. प्रभू येशूच्या नावात आमेन. एक जोरात टाळी वाजूया प्रभूला.